सोलापूर शहरात प्रॉपर्टीच्या वादातून अर्धांगवायू झालेले काका महादेव नरसप्पा मंचाळ वय 68 व काकू रंगम्मा महादेव मंचाळ वय 62 राहणार कृष्णानगर कुंठानाका सोलापूर यांचा खून पुतण्यानीच केल्याचे तपासात उघडकीस आले आहे। राहुल रामचंद्र मंचाळ वय 26, विकास रामचंद्र मंचाळ वय 23 दोघेही राहणार हैदराबाद असे त्या आरोपींची नावे आहेत। खुनाची घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही पुतण्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली। नंतर खाक्या दाखवताच आरोपींनी सोमवारी खुनाची कबुली दिली। BSNL मधून निवृत्त झालेले महादेव मंचाळ व त्यांची पत्नी रंगम्मा मंचाळ या दोघांचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती। या प्रकरणी रविवारी रात्री MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे। घटनेनंतर दोघे आरोपी हे दोन दिशेला गेले होते। त्यात राहुल हा कल्याण आणि विकास हा इंदापूरला गेला होता। त्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले। मृत महादेव हे ज्या जागेत राहत होते ती जागा रिकामा करण्यासाठी त्यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू होता। 3 महिन्यांपूर्वीही त्यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले होते, तेव्हाही त्यांनी मारण्याची धमकी दिली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विजय खुमने हे करीत आहेत।